आपण जेव्हा गाडी घ्यायला जातो त्यावेळेस आपल्याला सेल्स एक्झिक्युटिव्ह खूप चढवून सांगतात की आमच्या या गाडीमध्ये हे फीचर्स आहे, या मॉडेलमध्ये हे फीचर्स आहेत. पण जेव्हा आपण गाडी घेतो आणि त्याला वापरायला लागतो तेव्हा आपण ते खरंच यूज करतो का ते फीचर्स, किंवा आपण असे फीचर्स काही मिस करतो का आपल्या गाडीमध्ये जे आपल्याला वाटतं की नाही, हे फीचर आपल्या गाडीमध्ये असायला पाहिजे होतं. तर या व्हिडिओमध्ये आज आपण अशाच काही फीचर्सबद्दल बोलणार आहोत जे आपल्या गाडीमध्ये, आपण कुठलीही गाडी घेऊ, हे फीचर्स आपल्या गाडीमध्ये असायलाच पाहिजे, ज्याने आपल्याला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आपला चांगला होईल. नमस्कार, मी अभिषेक आणि स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये. जेव्हा आपण गाडी घ्यायला जातो किंवा टेस्ट राईड घ्यायला जातो तेव्हा सेल्समन तर आपल्याला सांगतोच की हे फीचर्स या गाडीमध्ये आहेत आणि आमचीच गाडी चांगली आहे. पण त्या गाडीत असे काही फीचर्स मिस होतात जे की आपल्याला रोजच्या ड्रायव्हिंगमध्ये खूप जास्त गरजेचे असतात आणि जे आपला जीवसुद्धा वाचवू शकतात. असे फीचर्स त्या गाडीमधनं मिस होऊन जातात आणि जे नको असतात आपल्याला असे फीचर्स त्या गाडीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर अशी चूक आपल्याकडनं किंवा कोणाकडनं नाही व्हावी म्हणून हा आपल्यासाठी आज व्हिडिओ आहे. तर व्हिडिओमध्ये मी 4 सेक्शन टाकलेले आहे. पहिला सेक्शन म्हणजे मी ठेवलेला आहे सेफ्टी फीचर्स ठेवलेले आहे. त्यात आपण सेफ्टीविषयी माहिती घेऊ की कुठकुठले फीचर्स येतील. त्यानंतर मी ठेवलेले आहे एंटरटेनमेंटसाठी, त्यानंतर ठेवलेले आहे फंक्शनल फीचर्स आणि शेवटी ठेवलेले आहे स्टाईल एलिमेंट्स. म्हणजे हे जे 4 डिव्हिजन्स केलेले आहेत मी या 4 डिव्हिजन्समध्ये गाडीचा पूर्ण ओव्हरव्ह्यू येऊन जातो आपल्याला की गाडीमध्ये कुठकुठले फीचर्स असायला पाहिजे. तर आपण सगळ्यात पहिला डिव्हिजन घेऊया, तो म्हणजे आपल्यासाठी आहे सेफ्टी फीचर्सचा. तर सेफ्टी फीचर्समध्ये सगळ्यात आधी आपल्याला कुठलीही गाडी घ्या तुम्ही मिनिमम किमतीची, तर आपल्याला डुअल फ्रंट एअरबॅग असलेच पाहिजे. डुअल फ्रंट एअरबॅग मॅन्डेटरी तर नाही आहे, ड्रायव्हरसाठी मॅन्डेटरी केलेलं आहे आता गव्हर्मेंटनी. पण आपण अशी गाडी घ्यावी की ज्यात डुअल फ्रंट एअरबॅग आहेत, कारण आपण गाडी कुठल्याही बिल्ड क्वालिटीची घेऊ, चांगली घेऊ किंवा वाईट घेऊ, त्यात समजा एअरबॅग असतील तर आपला अनमोल जीव वाचू शकतो. त्यामुळे एअरबॅग समोरच्या 2 पॅसेंजर्ससाठी मला असं वाटतं की मॅन्डेटरी असले पाहिजे आणि आपण अशीच गाडी निवडायला पाहिजे. त्यानंतरचा दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या गाडीमध्ये ABS विथ EBD असायलाच पाहिजे, कारण आपण सडन ब्रेकिंग करतो, पावसाळ्यात आपण गाडी चालवतो, खराब रोडवर गाडी चालवतो, तर त्यावेळेस गाडी स्किड न करता आपली गाडी व्यवस्थित चालली पाहिजे आणि लेन सोडली नाही पाहिजे, आपल्या गाडीने घसरली नाही पाहिजे रोडच्या खाली. त्यासाठी ABS विथ EBD खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि आपला जीव हा वाचवू शकतो. त्यानंतर तिसरा पॉईंट आहे तो म्हणजे रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स. आता आपण खूप जास्त क्राऊडेड एरियामध्ये राहतात, कोणी सिटी ड्राईव्ह करतात, कोणी कुठे करतात. मागची बाजू बघण्यासाठी किंवा रिव्हर्स घेण्यासाठी आपल्याला कोणी सांगायला नसतं, आपल्याला रिव्हर्स करायची असते बऱ्याचशा लोकांना. त्यासाठी रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स हे म्हणजे खूप जास्त उपयोगी पडणारी वस्तू आहे. तर ही मिनिमम आपल्या फीचर लिस्टमध्ये असायलाच पाहिजे. समजा गाडीमध्ये नसेल तर आपण बाहेरूनही याला लावून घेऊ शकतो. त्यानंतरची चौथी गोष्ट आहे ती म्हणजे सीट बेल्ट रिमाइंडर. ही नवीन गाडीत येतच असते, याला आपण बाहेरून लावून घेऊ शकत नाही. समजा तुम्ही नवीन गाडी घेत आहात तर त्यात त्यांना विचारा की सीट बेल्ट रिमाइंडर आहेत की नाही. सीट बेल्ट रिमाइंडर काय करेल, तुम्हाला आठवण करून देईल की तुम्ही तुमचा सीट बेल्ट लावला नाही आणि त्यानंतर एक बझर वाजत राहील जोपर्यंत तुम्ही तो सीट बेल्ट लावत नाही. सीट बेल्ट लावल्यामुळे तुमचे एअरबॅग डिप्लॉय होतील. समजा सीट बेल्ट लावलेला नसेल तर तुमचे एअरबॅगसुद्धा डिप्लॉय होणार नाही आणि समजा कुठे ॲक्सिडेंट झाला तर एअरबॅग नसल्यामुळे तुमचा जीवसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे सीट बेल्ट लावा तरच एअरबॅग डिप्लॉय होतील. त्यासाठी रिमाइंडर, सीट बेल्ट रिमाइंडर, कारण आपण बऱ्याच वेळेस विसरून जातो सीट बेल्ट लावायचं, त्यासाठी रिमाइंडर हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर आहे सीट बेल्ट प्रिटेन्शनर्स अँड लोड लिमिटर. सीट बेल्ट प्रिटेन्शनर काय करेल, आपल्याला जेव्हा आपण ब्रेक दाबतो त्यावेळेस तो सीट बेल्ट तिथे लॉक होऊन जाईल आणि आपल्याला समोर जाऊ देणार नाही, स्टेअरिंग व्हीलवर जाऊ देणार नाही किंवा डॅशबोर्डवर जाऊ देणार नाही आणि तिथे इम्पॅक्ट होण्यापासून तो वाचवेल आपल्याला. आणि जसंच एअरबॅग डिप्लॉय होते त्यावेळेस त्याचं किती लोड समोर त्या एअरबॅगवर टाकायचा ते सीट बेल्ट प्रिटेन्शनर आणि लोड लिमिटर हे ठरवतं. त्यात सेन्सर्स लागलेले असतात. तर ही सुद्धा एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या सेफ्टीच्या दृष्टिकोनाने. त्यामुळे आपण
आपल्या गाडीमध्ये ही असायलाच पाहिजे असं मला वाटतं. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे डे नाईट IRVM. IRVM प्रत्येक गाडीत असतो, पण तो डे नाईट असला पाहिजे. डे नाईट IRVM काय करेल, तुमच्या मागून ज्या काही गाड्या येऊन राहिल्या रात्री त्यांची जे लाईट असतील, त्यांची जी हाय बीम असेल ना, त्याला तो एकदम लो करून टाकेल, त्याची ब्राईटनेस कमी करून टाकेल, त्याचे ग्लेअर्स कमी करून टाकेल. त्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग करताना त्रास होणार नाही. समजा डे नाईट IRVM कसा वापरतात हे तुम्हाला माहीत नसेल किंवा काय प्रकार आहे माहीत नसेल, तर मी त्याबद्दल एक व्हिडिओ बनवलेला आहे. आय बटन मी सोडून देतो. तुम्हाला समजा माहीत नसेल तर ते तुम्ही नक्की पाहू शकता. तर डे नाईट IRVM सुद्धा असला पाहिजे. भलेही तो मॅन्युअल ऑटोमॅटिक नसला तरी चालेल, पण तो गाडीत असला पाहिजे. त्यामुळे रात्री आपल्याला गाडी चालवायला त्रास होणार नाही. हा तुम्ही बाहेरून सुद्धा लावून घेऊ शकता. त्यानंतरचा पॉईंट आहे तो म्हणजे रिमोट सेंट्रल लॉकिंग. ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्या गाडीत, कुठली गाडी घेऊ आपण, ती असलीच पाहिजे. कारण आपण प्रत्येक वेळेस जाऊन प्रत्येक डोअर लॉक नाही करू शकत आत्ता, आणि चोर इतके वाढलेले आहेत. आपण एखादं चुकूनही दार उघडं ठेवून गेलो आपण कुठे आपल्या कामाला, तर ते लगेच काहीतरी चोरून नेतील किंवा गाडीही चोरून नेऊ शकतात. दिल्लीत तर असे प्रकार होतात की एक माणूस येतो मागून, दरवाजा उघडून ठेवून देतो आणि समोरचा व्यक्ती उतरतो, जो ड्राईव्ह करतोय तो त्याचा डोअर लॉक करून घेतो, पण जो मागचा दरवाजा आहे तो उघडाच राहतो. तर त्यात ते दरवाजा उघडून चोरं काहीतरी जे काही सामान असेल ते घेऊन जातात किंवा गाडीही घेऊन जातात. तर हे सगळं टाळण्यासाठी आपण एका बटनवरती क्लिक केल्यावर गाडी आपली पूर्ण लॉक झाली पाहिजे. त्यासाठी सेंट्रल लॉकिंग असतं आणि ते आपल्या गाडीत असायलाच पाहिजे, आपण कुठलीही कमी किमतीची गाडी घेतली तरीही. त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे इम्पॅक्ट सेन्सिंग ऑटो डोअर अनलॉक. आपल्या गाडीला कुठलाही इम्पॅक्ट झाला तर गाडी आपोआप आपली उघडली पाहिजे, अनलॉक झाली पाहिजे. हे यामध्ये वर्क करत असतात सेन्सर. कुठल्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला तर ते विदिन अ सेकंद दरवाजे सगळे आपले उघडून जातील आणि आपण गाडीमध्ये ब्लॉक होणार नाही. समजा एखादा इम्पॅक्ट झाला, गाडीला आग लागली आणि समजा हे फंक्शन आपल्या गाडीत नसेल तर आपण मध्येच ब्लॉक होऊ शकतो, कारण दरवाजे नंतर अनलॉक काही गाड्यांचे होतही नाहीत आणि आपल्याला बाहेर निघायला मग अडचण जाऊ शकते. त्यासाठी हे फंक्शन आपल्याला असायलाच पाहिजे गाडीमध्ये. हे मिनिमम फंक्शन्स लिस्ट मी तुम्हाला सांगत आहे, जे की तुम्ही चेक करायला पाहिजे गाडी घेण्याआधी, किंवा तुमच्याजवळ ऑलरेडी गाडी आहे तर ज्या काही गोष्टी लावून घेता येतात त्या तुम्ही लावून घ्यायला पाहिजे. त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो म्हणजे रिअर डिफॉगर आणि वायपर. रिअर डिफॉगर आणि वायपर तुम्हाला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात गाडी चालवायला खूप जास्त मदत करेल. मागच्या साईडनी येणारे व्हेकल्स तुम्हाला दिसत नाही, त्यासाठी वायपर असतं. आणि समजा फॉग जमा झालेली आहे तर ते तुम्ही डिफॉगर ऑन करून तिथली फॉग काढू शकता. त्यासाठी हे खूप जास्त महत्त्वाचं फीचर आहे पावसाळ्यासाठी आणि हिवाळ्यासाठी. त्यानंतर शेवटचा फीचर आहे, पण हा काही कमी नाही. हा कंपनी तर देत नाही हे फीचर, पण आपण बाहेरून लावून घेऊ शकतो. किंवा काही कंपन्या आहेत ज्या की ऑप्शनल पॅकेज म्हणून त्यात हे फीचर देतात. तर हे फीचर आहे डॅश कॅमचं. डॅश कॅम काय असतं, आपल्या विंडशिल्डला एक कॅमेरा लागला जातो आणि तो कॅमेरा आपली पूर्ण जर्नी रेकॉर्ड करतो. किंवा आपली गाडी पार्कसुद्धा आपण केलेली आहे ना तरी ते पूर्ण आपलं रेकॉर्ड करत राहतो. 24 आवर्स तो रेकॉर्ड करतो. त्यात मेमरी आपल्यानुसार असते की आपण किती GBचं कार्ड टाकायचं, किंवा जे आपल्या कामी नाही आहे ते आपण त्याला डिलीटसुद्धा करू शकतो. तर हे खूप जास्त महत्त्वाचं फीचर आहे, कारण आपण रस्त्याने चाललो आहे आणि आपली चूक नाही आहे, समोरून येऊन कोणीतरी आपल्याला धडकलं तर आपल्यासाठी एक प्रूफ आहे. किंवा कोणी चोर आले, आपल्या गाडीतलं काही घेऊन गेले, किंवा आपल्या गाडीसमोर काही होत आहेत, तर हे आपल्याजवळ एक प्रूफ म्हणून राहतं, रेकॉर्डिंग राहते, व्हिडिओ राहतं आपल्याकडे की नाही, आमची चूक नाही आहे, हे जे काही आहे या माणसाने केलेलं आहे. आणि त्यानुसार पोलिसांनासुद्धा मदत होऊ शकते, समजा एखादी चोरीची घटना वगैरे असेल तर हे खूप जास्त महत्त्वाचं फीचर आहे. तर हे होते सेफ्टी रिलेटेड आपले फीचर्स, की सेफ्टीच्या दृष्टिकोनाने आपल्या गाडीमध्ये, आपण गाडी कुठलीही घेऊ, कुठलेही मॉडेल घेऊ, कुठलेही व्हेरियंट घेऊ त्या मॉडेलचं, ह्या सगळ्या फीचर्स त्या गाडीमध्ये असले पाहिजे, जेणेकरून आपल्या जीवाला धोका राहणार नाही आणि कुठलाही इम्पॅक्ट झाला किंवा काही झालं तरी आपला जीव आपण वाचवू शकतो या सगळ्या फीचर्सच्या मदतीने. त्यामुळे
हे तुम्ही लक्षात ठेवा की गाडी जेव्हा घ्यायला जाता तर हे फीचर्स त्यात असले पाहिजे. आता वळूया आपण आपल्या एंटरटेनमेंटकडे. आपण जेव्हा ड्राईव्ह करतो त्यात आपल्याला एंटरटेनमेंट पाहिजे असतं, तर त्यासाठी आता एंटरटेनमेंटमध्ये कुठकुठले फीचर्स मिनिमम गाडीमध्ये असायला पाहिजे हे बघू. सगळ्यात आधी तर एक ऑडिओ प्लेअर असायला पाहिजे, त्यात गाणे वाजले पाहिजे, रेडिओ असला पाहिजे, त्यात आपल्याला USB अटॅच झाली पाहिजे, ऑक्स असला पाहिजे. बस इतका बेसिक असा आपल्याला ऑडिओ सिस्टीम गाडीत पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या नंबरला आपल्या गाडीमध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असली पाहिजे आणि USB पोर्टसुद्धा असले पाहिजे जे की चार्ज करू शकतील फोनला. USB कनेक्टिव्हिटी याच्यासाठी जेव्हा आपण ड्राईव्ह करतो आहे त्यावेळेस आपल्याला फोन आला तर आपण एका हातात फोन धरून बोलू नाही शकत, आपलं डिस्ट्रॅक्शन होतं. त्यासाठी आपल्या स्पीकरमधून आवाज येईल, माईक लागला राहील, त्या माईकमधून आपण बोलू शकू वायरलेसली. तर ते एक फंक्शन मस्ट आहे असं मला वाटतं, कारण आपण ड्राईव्ह करताना सहजपणे बोलू शकतो. ज्या लोकांना खूप जास्त फोन येतात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं फीचर असू शकतं. आणि दुसरं म्हणजे USB पोर्ट्स, त्यात आपल्याला आपला फोन USBने चार्ज करता येतो आणि पेनड्राईव्ह वगैरे आपण गाणे ऐकण्यासाठी लावू शकतो त्यात. तर हा होता 2 नंबरचा आपला फीचर. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा फीचर ते म्हणजे मिनिमम 4 स्पीकर असले पाहिजे एका गाडीत. समजा आपण गाडी घेतोय, काही गाड्या समोरचे 2 स्पीकर देतात, काही गाड्या स्पीकरच देत नाहीत, म्युझिक सिस्टम देतात. तर हे नसलं पाहिजे. आपल्या गाडीत मिनिमम 4 स्पीकर आपण मागितले पाहिजे कंपनीवाल्यांना की नाही आमची ही रिक्वायरमेंट आहे, आम्हाला 4 स्पीकर तर द्या, 2 नाही काय. मागे तुम्ही स्लॉट दिले आहेत ना डोअर्समध्ये स्पीकर्ससाठी, तर मग त्यात स्पीकरही लावून द्या. आपण जोपर्यंत डिमांड करणार नाहीत या गोष्टी तोपर्यंत डीलर आणि कंपन्या याकडे लक्षही देणार नाहीत. आपण सनरूफची डिमांड खूप जास्त वाढवली, आपल्या सगळ्या लोकांनी सांगितलं सनरूफ पाहिजे, सनरूफ पाहिजे, सनरूफवाल्या गाड्या घ्यायच्या. आता ते कंपनीवाल्यांना समजलं की भारतीय लोकांना सनरूफ पाहिजे, आता प्रत्येक कंपनी प्रत्येक गाडीत सनरूफ देते. तशाच ह्या गोष्टी आहेत ज्या की मस्ट आहेत, पण काही गाड्यांमध्ये नसतात. तर आपण त्यांना सांगायला पाहिजे की नाही आम्हाला ह्या सगळ्या पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रत्येकजण त्यांना सांगाल ना तर ते नक्कीच अपडेट घेऊन येतील या सगळ्या गोष्टींमध्ये. तर 4 स्पीकर तुम्ही मिनिमम असले पाहिजे अशी गाडी निवडा. त्यानंतर कुठलीही आपण गाडी घेऊ त्यानंतर मला एक वाटतं की स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स हे त्या गाडीमध्ये असले पाहिजे. स्टेअरिंगवर कंट्रोल्स असले पाहिजे. आपल्याला सॉन्ग चेंज करायचं आहे किंवा फोन पिक करायचा आहे, फोन ठेवायचा आहे किंवा काही स्क्रॉल करायचं, आपल्याला रेडिओ चेंज करायचं, स्टेशन चेंज करायचं, त्यात आपल्याला समोर डॅशबोर्डवर हात समोर करून आपलं लक्ष डिस्ट्रॅक्ट करून त्या म्युझिक प्लेअरवर द्यायची गरज नाही. आपण आपल्या हातातल्या कंट्रोल्सनी सगळं काही चेंज करू शकतो, त्यामुळे आपल्या ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स चांगला राहील. तर ही एक मस्ट गोष्ट मला वाटते. त्यानंतर आपण आता वळूया फंक्शनल फीचर्सकडे की गाडीमध्ये हे फंक्शनल फीचर्स असले पाहिजे जेणेकरून आपला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स खूप जास्त चांगला होईल आणि आपल्याला अडचणी कधी येणार नाहीत ड्रायव्हिंग करताना. त्यात आपल्याला मिनिमम कमीत कमी एका गाडीमध्ये जी आपण गाडी चूज करतोय कुठलीही असो, किती स्वस्त गाडी असो, त्यात आपल्याला पॉवर विंडो आणि पॉवर स्टेअरिंग हे नक्कीच असायला पाहिजे जेणेकरून आपल्याला गाडी चालवताना त्रास होणार नाही. समजा गाडी आपल्याला स्लो स्पीडवर चालवायची आणि खूप जास्त टाईट याच्यात चालवायची, ट्रॅफिकमध्ये चालवायची, त्यावेळेस पॉवर स्टेअरिंग तुम्हाला मस्ट आहे. तिथे समजा पॉवर स्टेअरिंग नसेल ना तर तुम्हाला खूप जास्त अडचण होईल. आणि पॉवर विंडोज हे आजच्या मॉडर्न जमान्यात असायलाच पाहिजे असं मला वाटतं. तेही 4ही पॉवर विंडोज असायला पाहिजे. आणि त्याचसोबत ORVM जे आहेत ते इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल असले पाहिजे. तुम्ही तुमचा ORVM तर ठीक आहे ॲडजस्ट करून घ्याल मॅन्युअली, पण जो पॅसेंजरचा आहे ORVM तो कसा ॲडजस्ट करायचा, त्याला गाडी थांबवावी लागेल, तुम्हाला उतरावं लागेल, त्या साईडला जावं लागेल किंवा आपल्या जो बाजूला बसलेला आहे त्याला सांगावं लागेल तिकडचा आरसा चांगला कर, बरोबर कर, मला व्ह्यू येत नाही आहे. तर हे नाही झालं पाहिजे. त्यासाठी फंक्शनल फीचर म्हणून आपल्याला इलेक्ट्रॉनिकली ॲडजस्टेबल ORVM हे प्रत्येक गाडीत असलेच पाहिजे. त्यानंतरचा फीचर जे आहेत फंक्शनल फीचर ते म्हणजे टिल्ट स्टेअरिंग असलं पाहिजे आपल्याकडे. टिल्ट ॲडजस्टेबल स्टेअरिंग असलं पाहिजे आपल्या गाडीमध्ये जेणेकरून आपण कुठल्याही हाईटचे असो आपल्याला ते स्टेअरिंग आपल्या हाईटशी मॅच करता आलं पाहिजे आणि आपल्याला गाडी चालवताना थकवा नाही आला पाहिजे. त्यानंतरचं तिसरं फीचर आहे मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले. हे प्रत्येक गाडीमध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं.
मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले, याला शॉर्ट फॉर्म आहे MID. MIDमध्ये आपल्याला ट्रिप मीटर मिळतं, त्यात आपल्याला डिस्टन्स टू एम्प्टी मिळतं, त्यात गाडी किती किलोमीटर जाईल, पेट्रोल इतकं शिल्लक आहे आपल्याकडे, ह्या सगळ्या गोष्टी येतात आणि ते मला असं वाटतं की गरजेचं आहे गाडीमध्ये. कारण आपण काट्यावरनं अंदाज नाही लावू शकत की आपली गाडी इतके दूर जाणार आहे. तर MID असल्यावर तिथे आपल्याला समजतं की इतके किलोमीटर इतक्या पेट्रोलमध्ये आपली गाडी जाणार आहे. त्याचसोबत त्यात ॲव्हरेजही दाखवतं. ॲव्हरेज आपण बघून, इन्स्टंट ॲव्हरेज बघून आपण आपली ड्रायव्हिंग स्टाईल चेंज करू शकतो. समजा आपल्याला खूप जास्त ॲव्हरेज पाहिजे असेल तर आपण आपली स्पीड कमी करू शकतो. या सगळ्या गोष्टी आपण MIDवर पाहून करू शकतो. त्यामुळे MID हे गाडीमध्ये असलं पाहिजे. त्यानंतरचं आहे टॅकोमीटर. टॅकोमीटर सुद्धा आपल्याला खूप जास्त महत्त्वाचं आहे. आपली ड्रायव्हिंग स्टाईल आपण टॅकोमीटरकडे पाहून सुद्धा चेंज करू शकतो. समजा आपल्याला मायलेज जास्त पाहिजे तर आपण एक कमी RPMवर गिअर चेंज करू, किंवा आपल्याला खूप जास्त पॉवर पाहिजे तर जास्त RPMवर जाऊन आपण गिअर चेंज करू. या सगळ्या गोष्टी RPMचे बरेच काही फायदे आहेत. RPM मीटरचे, टॅकोमीटरचे खूप काही फायदे आहेत. ते आपल्या गाडीमध्ये असायलाच पाहिजे. त्यानंतरचं एक महत्त्वाचं फीचर ते म्हणजे डोअर पॉकेट असले पाहिजे चारही दरवाजांमध्ये. कारण आपण बॉटल्स ठेवतो, आपले काही डॉक्युमेंट्स असतात ते ठेवायचे असतात आपल्याला, त्यासाठी डोअर पॉकेट्स दिलेच पाहिजे. त्यानंतर हाईट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट असली पाहिजे. कोणाची हाईट कमी असते, त्याला समोरचा व्ह्यू दिसत नाही, त्याला त्याचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स खराब होऊन जातो, त्याला असं बघावं लागतं. पण त्यांनी काय, मग त्याचा कॉन्फिडन्स लूज होऊन जातो, तो चालवू शकत नाही. तेच त्याची सीट थोडीशी 4-5 इंच वर झाली ना, त्याला पूर्ण कॉन्फिडन्स येऊन जातो की नाही, मला दिसतं आहे, समोरचा व्ह्यू दिसतो आहे. त्यामुळे हाईट ॲडजस्टेबल ड्रायव्हर सीट नक्कीच असली पाहिजे आपण जी गाडी घेतो आहे त्या गाडीमध्ये. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे फॉग लॅम्प. फॉग लॅम्प आपल्याला एक तर टॉप मॉडेलमध्ये देतात कंपन्या. फॉग लॅम्प आपण आपल्या गाडीमध्ये मस्ट आहे म्हणून लावायलाच पाहिजे. कारण हिवाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये खूप जास्त यूज होतो या फॉग लॅम्प्सचा. फॉग लॅम्प जमिनीच्या खूप जवळ असतात आणि आसपासचा एरिया चांगल्याने कवर करतात आणि त्याचा थ्रो वाईड असतो, सरळ नसतो तर वाईड थ्रो असतो. त्यामुळे आपल्याला नॉर्मल रात्री आपण जरी चाललो असेल, हिवाळ्याच्या नाही उन्हाळ्याच्या रात्रीत जरी चाललो असेल आणि आपला रोड खराब असेल, आपल्याला खड्डे दिसायला सुद्धा ते खूप जास्त मदत करतात. त्यामुळे फॉग लॅम्प आपल्याकडे असायलाच पाहिजे आपल्या गाडीमध्ये. त्यानंतर शेवटचं फीचर, फंक्शनल फीचर, ते आहे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम. आपण गाडी चालवत राहतो, बरेचशा लोकांच्या गाड्या चालता चालता पंक्चर होऊन जातात आणि ते तसेच चालवत राहतात. त्यांना समजतही नाही की आपल्या गाडीची हा टायर पंक्चर झालेला आहे किंवा हवा कमी झालेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम आपल्या गाडीमध्ये असायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजेल की या चाकामध्ये हवा कमी आहे किंवा हा चाक पंक्चर झालेला आहे. तर हे एक खूप महत्त्वाचं फंक्शनल फीचर आहे आणि आपण याला बाहेरून सुद्धा लावून घेऊ शकतो. तर हे होते काही फंक्शनल फीचर्स जे आपल्या गाडीमध्ये, आपण कुठली स्वस्त गाडी घेऊ किंवा महाग गाडी घेऊ, कुठलेही व्हेरियंट घेऊ, हे आपल्याकडे आपल्या गाडीमध्ये असले पाहिजे, जेणेकरून आपला ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स चांगला होईल. आता वळूया आपण स्टाईल एलिमेंट्समध्ये. आपण गाडी घेतो, आपल्या आजूबाजूचे लोक गाडी बघतात, आपले घरचे लोक गाडी बघतात, गाडी दिसायला आपल्याला चांगली दिसली पाहिजे. तर ह्या काही मिनिमम गोष्टी मी निवडलेल्या आहेत ज्यांनी आपली गाडी चांगली दिसेल आणि तुम्हाला गाडी चालवायला तर मजा येईलच, कारण आपण आधी जे फीचर्स कवर केले आहेत त्याच्यामुळे तुमचा एक्सपिरियन्स चांगला होईल, पण पाहायलासुद्धा त्यात मजा येईल तुम्हाला तुमच्या गाडीकडे. तर सगळ्यात पहिला स्टाईल एलिमेंट हा आहे की आपण मिनिमम अमाऊंटची गाडी घेतो आहे, कुठली स्वस्तात स्वस्त गाडी घेतो आहे, बेस मॉडेल घेतो आहे, तरी त्यात आपण बॉडी कलर्ड बफर्स आणि बॉडी कलर डोअर हँडल्स हे असले पाहिजे, हे बघितलं पाहिजे आणि तेच व्हेरियंट आपण घेतलं पाहिजे. कारण आपली गाडी एका कलरची राहते आणि मग डोअर हँडल्स वेगळे असतात, समोरचं बफर काळं असतं, चांगलं नाही दिसत ते. त्यामुळे बॉडी कलर्ड बंपर्स असले पाहिजे आणि डोअर हँडल्ससुद्धा बॉडी कलर्डच असले पाहिजे. आणि काही काही कंपनीज तर ORVMसुद्धा बॉडी कलर्ड देत नाही, तर बॉडी कलर्ड असले पाहिजे ORVMसुद्धा. आणि 2 नंबरचा एलिमेंट आहे तो म्हणजे व्हील कवर्स. आपल्याला बेसिक मॉडेल समजा आपण घेतलं तर त्यात स्टील रिम्स आपल्याला मिळतात. स्टील रिम्स चांगले नाही दिसत, गाडीवरची एकदम पॉश असते, चांगली दिसते आणि चाका आपण बघितलं स्टील रिम्स दिसतात.
एक ओल्ड स्कूल वाटते. पण त्यासाठी जे व्हील कवर आहेत त्या तुमच्या गाडीला अजून जास्त एन्हान्स करतील, चांगलं दिसण्याला मदत करतील. त्यामुळे व्हील कवर्स आपल्या गाडीमध्ये असायलाच पाहिजे. त्यानंतरचा जो एलिमेंट आहे तो म्हणजे LED DRL. हा मस्ट हॅव नाही आहे, गरजेचं नाही आहे की तुम्हाला बेस मॉडेलमध्ये मिळेल, पण एक माझं ओपिनियन आहे की तुमची गाडी यानी चांगली दिसेल. आणि समजा लो व्हिजिबिलिटी ज्या एरियामध्ये आहे, ज्या एरियामध्ये धुकं वगैरे राहतात, त्या एरियामध्ये खूप जास्त तुम्हाला सेफ्टीच्या दृष्टिकोनाने सुद्धा ही उपयोगाची वस्तू आहे. ती म्हणजे LED DRL आणि तुमच्या गाडीला एन्हान्ससुद्धा करते. त्यानंतर शेवटची गोष्ट ती म्हणजे आहे अँटिना. अँटिना शार्क फिन असला तर फार चांगला किंवा मग मायक्रो अँटिना असतो, तो आपल्या रेडिओसाठी गरजेचा असतो. आणि गाडीसुद्धा त्यामुळे शार्क फिन अँटिना असेल तर चांगला दिसते. पण शार्क फिन नसला, मायक्रो अँटिना असला मागच्या बाजूला, तरी गाडीचा ग्रेस त्याने वाढून जातो. तर हे होते आपले स्टाईल एलिमेंट्स. आपण 4 डिव्हिजनमध्ये जे काही फीचर्स आहेत ते डिव्हाइड केले होते. त्यात आपण सेफ्टीकडे वेगळे डिवाईड केले, त्यानंतर फंक्शनल डिवाईड केले आणि एंटरटेनमेंटची डिवाईड केले आणि स्टाईल एलिमेंट वेगळे केले आपण. तर ह्या काही गोष्टी आहेत, ह्या फीचर्स आहेत, ह्या आपल्या गाडीमध्ये असायलाच पाहिजे. आपण कुठलीही गाडी घेऊ आणि ज्या नाही आहेत त्या आपण बाहेरून बसून घ्यायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींमुळे, या सगळ्या फीचर्समुळे आपली गाडी चांगली होईल आणि ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स आपला चांगला होईल. तर हा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. आपले काही प्रश्न असतील तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर विचारू शकता फॉलो करून, किंवा कमेंट्समध्ये सुद्धा विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. नमस्कार.